आम्ही दिलं मत एकाला आणि सत्तेवर दुसराच कोण, म्हणजे आम्हाला तर नको होता म्हणून, पण तो सत्तेवर आला का? ते पहिलं डुप्लिकेट मतदान आहे डबल, ते पहिलं बंद झालं पाहिजे. बॅलेट पेपरवर घेतला कशावर घ्या, ते दोन्ही ठिकाणी मतदान करणारच. निवडणूक आयोगाचा प्रमुख जो आहे तोच हे काम करतोय. बाहेरच्या राज्यात देशात ना बॅलेट पेपरवर आहे, मग तिथे कसं होतं, तिथे इलेक्ट्रॉनिकला पुढे गेलेत लोक, मग ते करतात, मग आपल्याकडे का नाही होत? मग बॅलेट पेपरची अडचण काय सरकारना, नवीन सरकारना बॅलेट पेपरची अडचण काय आहे? त्यांना बॅलेट पेपर का नको आहेत, ईव्हीएमएस का पाहिजे? आणि सगळे जे आता आहेत न्यायालयापासून सगळे विकत घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला इलाज नाही आहे. कारण आत्ता फक्त जो जमाना होता, आता माझा वय पण 77 आहे, जो जमाना आमच्या होता आता नाही, आता फक्त चोरी आणि सगळ्यांनी निष्ठा विकलेली. तुमच्या वेळेला तुम्ही बॅलेट पेपरवर जेव्हा वोट द्यायचा तेव्हा या गोष्टी आता जसे हे समोर येत आहेत, एकच ॲड्रेस घोळ वगैरे, या गोष्टी तुम्ही बघितल्या नव्हतं ना, काहीच नव्हतं. कारण बॅलेट पेपर होता, दुसरी गोष्ट तर लिस्ट नव्हती, तुम्ही टिक मार्क करत होतात, काही होतं आणि काउंटिंग त्या दिवशी होत होतं. आता हे 4-5 दिवस ठेवून काय करणार? तुम्हाला असं वाटतं ॲज अ वोटर म्हणून हे सगळ्यांसाठी चांगलं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात? बॅलेट पेपरवरती मी सांगितलं की नाही, बॅलेट पेपरवरतीच हवं तरच हा घोळा होऊ शकतो, नाही तर शक्य नाही. साधारणतः आधी गोष्ट घे, इस्रायलने बॉम्बस्फोट केला इराणमध्ये, किती किलोमीटर आहे? 3000 किलोमीटर. कशाने केला? आजकालची टेक्नॉलॉजी एवढीच खराब झालेली आहे की नाही, हे काहीही करू शकतो. बॅलेट पेपरवरतीच हवं तरच हा घोळा होऊ शकतो, नाही तर शक्य नाही. आधार कार्ड लिंक करायला पाहिजे, म्हणजे तसं डबल मतं होणारच नाही. आधार म्हणजे आधारच घ्या, स्ट्रिक्टली काही नियम कडक ठेवायचे आणि शासनही कडक ठेवा. घाबरलं पाहिजे माणूस, नाही बाबा आपण नाही देणार आपल्याला मत देणार नाही, आधारच पाहिजे. आधार कार्ड लिंक करा असं तुमचं म्हणणं आहे? आधार कार्ड लिंक करा असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे जो काही घोळ होतोय मतदार यादीमधला तो दूर होऊ शकतो. कारण कार्ड आपलं एकच असतं ना, आधार कार्ड, ती तर 2 करू शकत नाही आपण. त्यामुळे मला वाटतं आधार कार्ड लिंक करावं, त्याला करावं, जोडावं. आणि फोटो असतो आपला, म्हणजे लबाडी होणार नाही, नाहीतरी आपल्याला आधार कार्ड घेऊन जावं लागतंच की नाही. ते तिकडे लावलं तर होईल ना व्यवस्थित, आणि होईल तुमचं, आणि तुमचं काम कमी होईल ना. हा जो घोळ चालतो ना, हा घोळ होणार नाही ना. आणि बॅलेट पेपर घातलं की तुम्हाला खूप प्रॉब्लेम. आम्ही केलेली कामं, लेंदी प्रोसेस आहे म्हणतात, केले आम्ही केले. 12 1 वाजे पण आमचं व्हायचं नाही काउंटिंग, आणि मग आम्ही मी काम केलंय का? आम्ही शाळेत होतो ना BMC मध्ये, तर आम्हाला कंपल्सरी आम्हाला काम यायचं. NM आम्ही होतो, काउंटिंगला पण त्रास व्हायचा आणि ह्याला पण खूप. त्या कंपॅरिझन मध्ये EVM ही सोपी, एकदम सोपी पद्धत. सबमिट करून घ्यायचेच नाही माहिती, आम्ही एकमेकांना मदत करायचो. अगं दुसऱ्याची गणपती सकाळी येणार, तर आम्ही 12 1 वाजे पण बसून डिस्ट्रिक्टला केलेली कामं आहेत ती. असं होणारच नाही. आणि इतकं प्रामाणिकपणे सगळे अधिकारी असतात ना, प्रामाणिकपणे काम करतात, अजिबात चूक. आणि रात्री पोलीस घरी येतो आमच्याकडे पकडायला, काय चूक झाली की. आम्ही घाबरायचं नको, बाई काहीतरी होईल, आपण बरोबर कामं करून व्यवस्थित काम, म्हणजे एकमेकांना मदत करायचो आम्ही त्याला. असं नाही होत, नाही. प्रामाणिकपणा पाहिजे ग तुमच्याकडे, बाकी कुठेही तुमचा पारदर्शकपणा राहणारच नाही. तुमच्या मनात जो प्रामाणिकपणात नाही येत ना, तो गेला ना आपला, काय बोलत अर्थ नाही ग. मतदारांच्या मतालाच आता किंमत नाही असं वाटतं का? कारण जे आता सध्या परिस्थिती समोर, मतदार तसंच वाटतं, मतदाराच्या मताला किंमतच नाही आहे. की आम्ही ज्याला निवडून देतो, म्हणजे एखाद्या उमेदवाराला, आणि हे लोक सगळं लगेच एकत्र येतात. आम्ही ह्याला निवडून दिलं, मग आम्हाला असं दुर्दैव परिस्थिती आमची होते की आपण कोणाला निवडून द्यायचं. आपण लोकप्रतिनिधी असतील, आमदार खासदार, यांना मत तुम्ही देता आणि त्यानंतर ते एकत्र येतात, हो की नाही? मग आम्ही कोणाला मत द्यायचं, कोणावर विश्वास ठेवायचा? आता बघितलं, नावं आम्ही कोणाची घेत नाही. गेल्याला आम्ही दिलं मत एकाला आणि सत्तेवर दुसराच कोण, म्हणजे आम्हाला तर नको होता म्हणून, पण तो सत्तेवर आला का? आता पण तेच होणार आहे. आम्ही बोलत नाही, नावं कोणाची घेत नाही, पण सर्वसामान्य सुज्ञ माणसाला, शिकलेल्या माणसाला फार प्रॉब्लेम पडतो. म्हणून मग जातच नाही, नोटा नको, आम्ही यायचंच नाही, आम्हाला यायचंच नाही मतदानाला, असं होतं. मतदार यादीमधला घोळ जेव्हा बंद होईल, ज्यावेळेला इकडे पण मतदान आहे आणि गावाला पण मतदान आहे, ज्यावेळेला हे आता जे ओढत आहेत, त्यावेळेला काँग्रेसवाले, त्यावेळेला त्यांच्या कुठल्या ज्या इलेक्शन व्हायचे त्यांच्या जिल्हा परिषद, हे इकडनं मतदान कर, इकडनं मतदान, गाड्या घेऊन भरून जायचे. ते पहिलं डुप्लिकेट मतदान आहे डबल, ते पहिलं बंद झालं पाहिजे. मग बॅलेट पेपरवर घेतला कशावर घ्या, ते दोन्ही ठिकाणी मतदान करणारच. ते त्याच्यावर कंट्रोल आणला पाहिजे, मग बॅलेट पेपरवर आलं पाहिजे.
नाही फायदा काय, बॅलेट पेपर इकडे पण मी मतदान करणार नाही, माझ्या गावाला जाऊन पण मतदान करणार. वाटतं कारण खरंच फरक पडेल. आधार कार्ड लिंक करताय तुम्ही, बँकेला करताय, सगळ्याला, फक्त इलेक्शनला नाही. ते करा फक्त. पण असं सुद्धा पूर्वी असा कधीच आरोप झालेला नाही आहे. निवडणुकांवरती कोणीच असा आरोप केलेला नाही की पूर्वी मतांचा घोळ होत होता किंवा मॅनेज होत होतं. या मशीन आल्यापासूनच हा प्रकार घडत आलेला आहे. आणि आता काय प्रत्येक वेळेला त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज करत आहे. ह्या वेळेला मशीनद्वारे काम केलं त्यांनी, पुढच्या वेळेला त्यांनी दुसऱ्या पद्धतीने म्हणजे मतदार वाढवून कसे आणले. कारण निवडणूक आयोगाचा प्रमुख जो आहे तोच हे काम करतोय. आत्ता मी सकाळी एक पेपरमध्ये बातमी वाचली आहे, त्याच्यामध्ये असं आहे की मला वाटतं विजय वडेवट्टीवारांनीच सांगितलं आहे की युवा मोर्चाचा जो प्रमुख आहे त्यालाच त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. हां, दवे म्हणून आहे, त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. मग हे कितपत योग्य आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. आणि आत्ता माझ्या सहकार्याने सांगितलं तुम्हाला की जर तुम्ही आधार लिंक केलं तर वेल अँड गुड. मग प्रत्येकाचा एकच मताचा अधिकार राहील, भले इथे असेल किंवा गावी असेल. बाहेरच्या राज्यात देशात ना बॅलेट पेपरवर आहे, मग तिथे कसं होतं, तिथे इलेक्ट्रॉनिकला पुढे गेलेत लोक, मग ते करतात, मग आपल्याकडे का नाही होत? आणि आपल्याकडे जर झाल्या बॅलेट पेपरवर निवडणुका तर मग तुम्हाला वाटतं की पारदर्शक होणार. बरोबर, आधार कार्ड लिंक करा ना. तुमचं तुम्ही काय म्हणता, तुम्ही म्हणताय कशा काय पारदर्शक होणार असं का म्हणताय बूथ तुम्ही? कॅप्चरिंग हा मोठा इश्यू असतो ह्याच्यामध्ये. तुमचं जेव्हा तुम्ही बॅलेट पेपर करतात महाराष्ट्रामध्ये फार कमी, पण बाकीच्या ठिकाणी ते अख्खेच्या अख्खे डबेच्या डबे ते लोक कॅप्चर करतात. मॅडम, खासदार पवनराजे निंबाळकरांनी जे पुरावे दिले ते कशाचे दिले? ह्याचे दिले ना. म्हणजे तुमचं एका घरामध्ये 36 18 मतं कुठून येतात? मग ते बॅलेट पेपरवर घ्या ना, व्यवस्थित होईल ना. खासदारांनी दिलेले आहेत पुरावे, तहसीलदारांकडे, कलेक्टरला कंप्लेंट केलेली. मग त्याच्यावरती काय झालं? काय होणार नाही हो या देशामध्ये. मला काही करेल नागरिकांची मागणी EVM वरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही, बरोबर. आणि बॅलेट पेपर घेतल्यानंतर कसं आहे, थोडक्यात ते पारदर्शकता निवडणुका होतील असं मला वाटतंय. आणि ती विरोधकाची मागणी अगदी योग्यच आहे. आणि जनतेने, मतदारांनी पण त्या विरोधकांना साथ दिली पाहिजे असं मला वाटतं. EVMचा लोकांवरचा विश्वास राहिलेला नाही. पण मला सांगा की पूर्वी EVM होतं का? नाही आहे ना, बॅलेट पेपरनुसारच होत होतं. मग बॅलेट पेपरची अडचण काय सरकारना? नवीन सरकारनं बॅलेट पेपरची अडचण काय? त्यांना बॅलेट पेपर का नको आहेत? EVMच का पाहिजे? त्यांना EVM पाहिजे, मतदारांना बॅलेट पेपर पाहिजे, बरोबर. तर मला वाटते की बॅलेट पेपरनुसार लोकांनी मतदान करावं आणि तो हट्ट धरावा आणि तो त्यांचा हट्ट पूर्ण सरकारनं करावा. EVM ते लोकांचा विश्वास राहिलेला नाही. 100% राजकारणी आहेत ते मॅन्युप्युलेट करूनच इलेक्शन जिंकतात. मेरिट्सवरती इलेक्शन जिंकणं फार थोड्या लोकांना शक्य असतं. मला वाटतं की पहिले जो काही घोळ आहे मतदार यादीत तो सगळा घोळ निस्तरून त्याच्यानंतर भले 1 वर्ष लागलं तरी चालेल, पण सगळ्या मतदान याद्या क्लिअर करूनच नंतरच इलेक्शन झालं पाहिजे. इकडे प्रश्नच येत नाही. इकडे काय आहे की या मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही जसं राजसाहेब ठाकरे काल जे म्हणाले ते 100% बरोबर आहे की ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागला त्यावेळेला लिटरली मुंबईमध्ये सन्नाटा होता की कोणी या इलेक्शनचा रिझल्ट एक्सपेक्टच केला नव्हता. आणि हे फक्त मॅन्युप्युलेशन्स करूनच पॉसिबल झालेलं आहे. की आता फॉर एक्झाम्पल हे जे मोठे मोठे लीडर्स आहेत की त्यांनी गेली 10 इलेक्शन्स लढवलेत आणि त्यांचा ठरलेला मतदार असतो, त्याच्यात कधीही ते थोडी इकडे तिकडे होत नाहीत. भले 2-5 हजाराचा लीड कमी जास्ती होतो, पण जर समजा 90,000 मतांनी निवडून येणारा माणूस जर इलेक्शनमध्ये हरला तर मग त्याच्यामध्ये काहीतरी गोची झालेली आहे, ते निश्चित आहे, अगदी निश्चित आहे. आणि त्याच्यामुळे की तुम्ही आता EVMचा घोटाळा होऊ शकतो किंवा नाही हे अजून कोणी सिद्ध करू शकलेलं नाही आहे. पण ॲट द सेम टाईम हे इलेक्शन फक्त फेअर अँड हे म्हणून फेअर इलेक्शन होतं आहे असं एक नागरिक म्हणून मला तरी वाटत नाही.